संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। त्याचाच भाग म्हणून लबाडांनो पाणी द्या या नावाने संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन मोहीम हाती घेणार आहे। 18 एप्रिल पासून ही आंदोलनाची मोहीम चालवली जाणार आहे। मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर शहरात घेतलेल्या सभेमध्ये 3 महिन्यात पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याला आता 5 महिने झालेत, मात्र पाणी मिळालेलं नसल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। महाविकास आघाडीच्या काळात शहराला 4 दिवसाआड पाणी येत असल्यानं टीका केली जात होती, मात्र आता 11 ते 12 दिवसांनी पाणी येत असल्यानं दानवेंनी लक्ष वेधलं। त्यामुळे आता आपण शांत बसणार नसल्याचा इशारा अंबादास दानवेंनी दिला। लबाडांनो पाणी द्या अशा पद्धतीनं हे शब्द आहेत आपले। आणि मग आपण याच्यात आजपासून आंदोलनाला सुरुवात होतीये। आजपासून आंदोलनात सुरुवात होत असताना आंदोलनात काय रोजच रस्त्यावर उतरलं पाहिजे, रोजच मोर्चे काढले पाहिजे, रोजच हंडे घेऊन निघाले पाहिजे असं नाही। आता आंदोलनाच्या काही नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन आयडिया सुद्धा आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून टेंटेटिव्ह 3 टप्प्यामध्ये आंदोलन आपण करतोय। 10-10 दिवसाचे 3 टप्पे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। संभाजीनगरमध्ये 18 एप्रिलला रिकाम्या हंड्यांचं तोरण बांधलं जाणार आहे। 19, 20, 21 एप्रिलला कट्टा बैठक होईल। 22-23 एप्रिलला स्वाक्षरी मोहीम घेतली जाईल। 25 एप्रिलला मनपा आयुक्तांना भेटणार आहे। 26 एप्रिलला सायकल रॅली काढली जाणार आहे। 27 एप्रिलला अनोख्या आंदोलनासाठी 27 एप्रिल राखीव ठेवण्यात आला आहे। 28-29 एप्रिलला पाण्याच्या टाक्यांवर आंदोलन केलं जाईल। 30 एप्रिलला पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना मेल पाठवला जाणार आहे। 2 आणि 3 मे रोजी दवंडी आंदोलन केलं जाईल आणि 4 ते 7 मे दरम्यान फोटो प्रदर्शनाचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं करणार आहे।